आज काय आहे सांगा ना, काय विशेष दिन? पाककृती कर्मांडात पहा, इयत्ता 11वीच्या मुलींनी वेगवेगळ्या रेसिपी बनवून आणलेल्या आहेत आणि त्याचं आता हे डेकोरेशन चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारची पानं आणलेली आहेत आणि ते आता सध्या पहा अशा पद्धतीनं सजावट केलेली आहे. रेसिपी काय काय आहे पहा, दिसत आहे तुम्हाला. खूपच अगदी सुंदर आणि इनोव्हेटिव्ह असे आहे. पाहणा अगदी अप्रतिम आणि अप्रतिम. 11वीच्या मुलीने आज पाककृती विशेष हा दिवस ठेवला होता त्यांनी स्वतःहूनच, आणि त्यांना स्वतःहून रेसिपी बनवायची होती. त्यामुळे त्यांनी सुंदर अशी ही रेसिपी बनवलेली आहे. इकडे आहेत वैष्णवी, तू काय आणलेलंस? आप्पे आणलेलेस ना. हां, ते कसे केले सांगतेस? हां सांग ना. हां बर हां बर हां बारीक करून झाल्यावर मग सकाळी उठल्यावर हां त्यात कांदा, टोमॅटो, मिरची, हां कोथिंबीर घातली. बर हां आप्याचं भांडं घेतलं. बर हां त्याच्यात आप्याच्या भांड्याला तेल लावून हां हां आप्पे घातले हां आणि त्याच्यावर झाकण ठेवून 10-15 मिनिटांनी काढलं. गॅसवर ठेवलं भाजत. हां बर चटणी केली. बर खोबरं, हां कोथिंबीर, मिरची, बर हां हां मिक्सरला बारीक केले. बर आणि ते बारीक करून एका पातेल्यात होते आणि फोडणी द्यायला कढीपत्ता, बर हां मोहरी घालून फोडणी दिली आणि मीठ घालून चटणी दिली. वा वा सुंदर. आप्पे तुझे कुठे आहेत बघूया. हां ही चटणी आणि हे आप्पे खूप छान झालेले आहेत. अतिशय सुंदर असे झालेले आहेत. कलरही छान असा आलेला आहे. खूप सुंदर. स्वप्नाली तू काय बनवलेस? एक मिनिट. स्वप्नाली काय आणलेस तू? उपीट आणलेलं. कसं केलं सांगतेस कृती? हां बर हां बर हां हां बर हां बर हां हां त्यात पाणी ओतलं. हां हां बर हां 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 उपीट तयार झालं. उपीट कुठं आहे तुझं? हां छान झालेलं आहे, सुंदर आहे. पूर्वा तू काय बनवलेस? कशा बनवल्या सांगतेस? हां सांग ना. तांदूळ मी भिजत घातलेले सकाळी. बर हां गरम सोपवलं जरासं. हां कढईमध्ये ते गरम केलं. बर गरम केल्यानंतर मिक्सरला बारीक केलं. बर बारीक केल्यानंतर ते चाळलं हां बारीक हां आणि ते जर थोडंसं तेल घेतलं, बर गरम केलं हां आणि ते मळलं. म्हणजे तेलाचं मोहन घातलंस त्याला. हां तळले हां आणि चकल्या पाडल्यास. पीठ मळून घेऊन त्याच्या चकल्या पाडल्या आणि त्या तळल्या परत. बघूया. छान छान मस्त. कलरही सुंदर आलाय चकल्यांना. पहा अतिशय छान सुंदर अशी रेसिपी झालेली आहे. तर पहा ती समीक्षानं काय बनवले पहा. काय सांगते समीक्षा? काय बनवलेस तू? हां बटाट्याचे चिप्स बनवले. कसे बनवले? वैष्णवीनं मदत केली. वैष्णवी सांगते. सांग. बटाटे घेतले, हां हां ते पातळ चिरून घेतले. नंतर ते तळले. बर सुकवून जरा सुकवल्यानंतर हां तळून झाल्यावर त्याच्यात मीठ जरासं
चाट मसाला घातला हां आणि हलवून ते आणले. आणलेले आहेत. कुठे आहेत वेपर्स? हां वा वा, सुंदर झालेलं आहेत वेपर्स. अशा पद्धतीनं 11वीच्या मुलींनी पाककृती विशेष दिन आज आयोजित केला होता. त्यांनी स्वतःहूनच तो दिवस आयोजित केला होता दिन, आणि स्वतःहूनच त्यांनी अशा पद्धतीने या रेसिपी बनवून आणलेल्या आहेत. अतिशय सुंदर छान अशा या रेसिपी आहेत. चला याची चव कशी आहे ही अवश्य पहा, चाकून पहा. उभं राहते पहा. 11वीच्या मुलीने पाककृती स्पर्धा ज्या आयोजित केल्या होत्या, स्पर्धा म्हणण्यापेक्षा पाककृती त्यांच्या कलेला एक प्राधान्य द्यायचं या उद्देशानं आज रेसिपी आणायला सांगितली होती. त्यांनी छान छान असे ह्या रेसिपी आणलेल्या आहेत. आणि हे ज्या रेसिपी आहेत या त्यांनी स्वतःहून केलेल्या आहेत. रेसिपी विशेष म्हणजे त्यांनी आईकडून करून घेतलेले नाही, तर त्यांचं हे स्वतःचं कौशल्य आहे. म्हणजे 11वीच्या मुली सुद्धा पहा किती उत्साही आहे. स्वतःहून त्या अगदी याच्यात हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि स्वतः सगळं साहित्य जमवून त्यांनी स्वतःहून अशा पद्धतीची एवढी सुंदर अशी रेसिपी केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष सर्वांचंच अगदी कौतुक आहे. खूपच छान, खूपच सुंदर अशा रेसिपी आहे. तिकडे नको समीक्षा इकडे बघ. सिद्धी इकडे बघ. आपण ना व्यवस्थित बस. मॅडमनी सांगितलं. मस्त कृष्ण एक चकली दे. एवढं कसं करणार तू आम्हाला? वाट की समय तू म्हणजे मी व्हिडिओ करतो. व्हिडिओ करतोय. तुम्ही काय घरात कसं खात नाही सगळे? फोन मध्ये दिसला. फोन मध्ये
पावली